नमस्कार, मी अंकिता चौधरी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. विद्येचं माहेरघर अशी ओळख असणारं पुणे आता गुन्हेगारांचं शहर म्हणून उदयास येताना दिसतंय. या पुण्यात आता कायद्याचे रक्षक सुद्धा असुरक्षित असलेलं पाहायला मिळतंय. पुणे गुन्हे शाखेतील युनिट 3 मध्ये कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्यानं वार केलाय. शनिवारी मध्यरात्री पुण्यातील सुप्रसिद्ध असणाऱ्या लॉ कॉलेज रस्त्यावर ही धक्कादायक घटना घडली असून अमोल काटकर असं हल्ला झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. शनिवारी मध्यरात्री सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास पुण्यातील गुन्हे शाखेतील अधिकारी अमोल काटकर हे ड्युटी संपवून आपल्या घरी जात होते. त्यावेळी गाडीला कट मारण्याच्या वादातून लॉ कॉलेज रोड परिसरात बाईकवरून आलेल्या दोघा अज्ञात व्यक्तींनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी अमोल काटकर यांच्या डोक्यावर कोयत्यानं वार केला असून हल्ल्यात काटकर गंभीर जखमी झालेत. या घटनेनंतर परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड